मला मोबाईल द्या ना, आईला फोन करायचा आहे. तुला कशाला मोबाईल पाहिजे? अहो आईला फोन करायचा आहे. आईला फोन पाहिजे एक तर ती डबड चाला ना. आणि तुला कशाला फोन पाहिजे रे? हा खायला भेटतंय ती काय कमी भेटतंय तुला होय? हा लगेच मोबाईल पाहिजे, ही पाहिजे, ती पाहिजे. हा का म्हणताय, का असं का करताय? म्हणताय? मला आयफोन घ्यायचा आहे. तुझ्या आईला सांग मला 50,000 द्यायला. मला आयफोन पाहिजे आणि तुझ्या ऐकून लगेच 50,000 येतं. नाही तर माझ्या घरात तुझं तोंड काळ करायचं काय? माझी आई गरीब आहे, कुठून देईन तुम्हाला पैसे? गरीब आहे तिला म्हणा घाण राखुनाची इथं, पण मला 50,000 दी. एवढ्या मोठ्या घरात पोरगी दिला, तिला लाज वाटत नाही का? मग तुम्ही श्रीमंतीचा माज दाखवताय का? श्रीमंतीचा माज नाही, मला 50,000 पाहिजेत. आयफोन घ्यायचाय आणि तो तोंड नको घरात काय कर. चल मीच घालून येतो तुला. चल सोन्यासारखं सासर भेटले माझ्या चल पोरीला. चल. तुझ्याकडचं लय लागलं याला. हा? काय तुझं? हल्ली इकडे. पूजा जावई उठ उठ. अहो काय झालं? अहो झालं काय? मित्रा तुमच्याच पुरीला काय झालं? पूजा का ग झालं काय? काय सांगशील मला काय झालंय? अहो जावई तुम्ही तरी सांगा. अहो कशा पाय मारताय तिला? काय झालं? काय झालं मला सांग तर रे. बोल की आता गाडा गाडा. मोबाईल घ्यायचंय म्हणून मला मारतीवर आणलंय. पैसे द्यायचे 50,000 रुपये. मग हिला मारायचं काय कारण जावई तुम्हाला? तिला मारायचं काय कारण म्हणजे? तुमच्याकडून 50,000 पाहिजेत मला. 50,000 माझ्याकडून? असं काय बोलताय जावई तुम्ही? असं काय बोलताय अहो, मी कुठून द्यायची? कुठून द्यायचं म्हणजे? कामाला जाता ती कुणाला देता? तुम्हाला ना पोरग ना पोरगी काय याकार द्या अजून? इकडून एक पोरगी ना तुमची. अहो काय जिबीला हाड तुमच्या? अहो काय बोलताय तुम्ही? अहो सगळं तर माझ्या पोरीच आहे, पण अहो एकटी राहते, घरपट्टी आहे, पाणीपट्टी आहे, घर भाडं आहे, सगळं द्यावं लागतं का नाही? मग कष्ट करावंच लागतंय. आणि एवढं पैसे कुठून देणार आहे मी जाऊन तुम्हाला? तुम्ही काय मड्यावर बांधून नेणार नाहीत काय? असते तेवढं पैसे द्या मला. 50,000 पाहिजेत म्हणजे पाहिजेत. अहो माझ्याकडे फक्त 4-5 हजार असतील. व 4-5 हजार काय भीक देता काय मला? आणि ते काय तसलं डबडं घ्यायचंय काय? टरमाळ बिरमाळ आयफोन घ्यायचा, आयफोन 80,000चा. अहो तुम्हाला तेवढं बी पैसे दिला असतं हो. द्या ना मग. आपण मी कुठून देणार? मला काय पोर हाय, सासरे बी नाही तुम्हाला. म्हणजे मी जात नाही तिकडं, मी तुझ्या पैसे थांब मी बोलते नाही ऐपत एवढी द्यायची मी पैसे. बोलते बाई थांब जरा. जावई घ्या की सांभाळून. आहो तुम्ही सोन्यासारखे. अहो मी अख्ख्या गावाला सांगते माझा जावई ना सोन्यासारखा आहे. मला पोरीला माझ्या असं असं पाण्यात ठेवलं का फुलात ठेवतोय आणि तुम्ही असं वाग. आता आहे ना तुमच्या पोरीला तीच फुल काढून त्याचा हार घालून घालणार आहे मी. फुल काढलं, तोडलं, पाणी नाही घातलं, त्याला जळून गेलं. 50,000 द्या. फुलासारखा ठेवतोय कुठं काय करतोय? नाही हो. आई असली चिरापत बांधली माझ्या गायात. आई तुझं दुखतंय का? हा थोडस दुखतंय. थोडस दुखलं म्हणून मरत नाही मामी. एकाच भाषा सांगतो, शेवटचं सांगतो. 50,000 जेव्हा घेऊन येतात तेव्हा माझ्या दारावर या. तर तुमची पोरगी तुम्ही सांभाळा. आणि 50,000 घेऊनच माझ्या दारावर यायचं तसं येत नाही. तुझं तोंड काळ कर कुठं बी. अहो जावई ऐका की माझं. जाऊ दे आई जाऊ दे. मी तुझ्यासोबत कष्ट करून खाईन. मी इथंच राहते. आतापर्यंत आपण दिवस काढलेत ना बाबा मेल्यापासून. अगं तेच दिवस तुझ्या वाट्याला नको यायला ग. तुझे बाबा गेल्यापासून. अगं तू एवढी होती तर तुझे बाबा गेले. अगं कसं तुला लहानाचं मोठं केलं, शिकवलं, लग्न केलं माझं मला माहित आहे. अगं एका बापाला ना आईला आपली पोरगी सुखी राहावा, सासरी सुखी नांदावं एवढंच पाहिजे असतं ग. आणि माहेराला राहून पोरीचं नाही होत काही. लोक नावं ठेवतील. चूक ना तुझ्या नवऱ्यात नाही काढायचे, चूक तुझ्यात काढतील. अगं तुझा बाप तर पिदाडा होता, तरी पण मी त्याच्या संग एवढा संसार वडत आणला आणि एकट्याने तुझं संगोपन केलंय. तुझ्या वाट्याला ते नाही आलं पाहिजे. आपण बघू काहीतरी करून मार्ग काढू. आपण एवढं सहन करतो म्हणून आपल्याला सगळे त्रास देतात ना. अगं सगळं सोडून त्यांच्या तिथं नांदायला जाते. आई बापाला विसरून जाते. त्यांच्या तिथं राहून त्यांचा मारहाण खाऊन ते घरी आणून सोडतात. तरी मग आपण शांतच बसायचं का?
का एवढ्या खालच्या पातळीला का जातात ती लोक? आपण अत्याचार का सहन करायचा? हे बघ, मी तिथं पण कष्ट करते ना त्यांच्यापाशी, आणि तू पण लय केलंय. तुझे संस्कार आहेत माझ्यावर. ठेवू दे, या जगाने नावं किती ठेवायचे ती, पण त्यांच्या दारात मरण्यापेक्षा मी तुझ्या दारात मरत. मला नाही जायचं, मी कष्ट करते तुझ्या सोबत. अगं, स्त्रीच्या जातीलाच कष्ट आहे, स्त्रीला कोणी समजूनच घेत नाही ग. ऐक गप की ग. मला वाटत होतं बाबा नाही तर मी तुझी काळजी घेईन, पण काय करू, माझं पण नशीब फुट काय काय. असं नको म्हणू बाळा, असं नको म्हणू. तुझं नशीब लय चांगलंय, चांगलं होईल. तू असं काहीतरी येडा विचार करू नको. जाऊ दे. शांत शांत, चल घरात चलतो. चल, हा तुला लय हाणलं का ग बाळा लेकराला? नाही नाही, चल चल. यायला पडलं डबडं बंद. बापाला बी काय अक्कल नाही आमच्या. नुसतंच इतकं मोठं कमवून ठेवलंय. 10,000 मागितलं की 20 शिव्या देतय, आणि दुसऱ्या जबाब 10,000 मागितलं की 20,000 देतात. काय मसन वाटत नाही काय माहिती, आमच्या बापाला सोबत नाही मसन. दुसऱ्याची लेकरं किती आयुष करतात आणि माझं हे असलं. काय अवघड आहे मला, पैसा बी नसू नाही. काय कामा धंद्याचं सुस्त आहे का ते डबडच घेऊन बसायचं? काम धंद्याचं सुचत आहे का माझी? मग काय काम करणार दिसतो काय मी तुम्हाला? काय गरगडी दिसतो काय मी? नुसतं काम काम काम. हा, मी ठेका घेतला काय मग? नाही मी ठेका घेतला ना. मी काम करतो, रानात जातो, एक काम करतो ना, उद्यापासून साल धरतो एखाद्यात आणि पैसे तुम्हाला आणून देतो. उपकार करतो का? उपकार करतो का मग? माझी? कधी 10 रुपये मागितला की बाबा 20 शिवाय देणार माणूस मला. अरे मग कर ना, काम धंदा कर ना. जाणार राहणार झक मारणार तुझी. मला काही काम करायचं नाही. काय काम करायचं. करायचं तुला? घरदार सगळं 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 तुला सगळं करून ठेवलं, करून घ्यायला जमाना काय राहणार जाऊन? करून ठेवलं, मग मला दिलं नाही. तुम्हाला बी पिकलं असतं तुला देऊन. विकलं असतं. पिकव, जा राहणार झक मार तिथं बघ. गड्यांकून बा कशाला पाणी दिलं, काय राहिलं तिथं बघ ना जरा. हा, तेच बघतो ना आता. तेवढंच राहिलंय. तुम्ही सांगितलं, मी ऐकलं, आणि तुम्ही आता काय? लाज नाही वाटत का? बापाला प्रत्येक वेळेस पैसे मागायचे, मला ह्याला पाहिजे त्याला पाहिजे. अरे मग आपल्या खिशात 10 रुपये यावा, कसे? स्वतःच्या हिमतीचे, स्वतःच्या कमायचे. नाही ती लाज वाटायच्या गोष्टी तर तुम्ही करूच नका ना. तुम्ही जर माझ्या आधी हातात व्यवहार दिला असता तर कशाला तुम्हाला मागायची पाळी आली असती? तुझी चुकी नाही रे सोंड्या, तुझं लग्नच नव्हतं करा पाहिजे, तुला असाच ठेवायला पाहिजे. हा, लग्न करून तुम्ही माझे उपकार केला. मोठा लट आणली तसली भिकारड्याची पुरगी. पुरी भेटतात का? पुरी भेटतात का? बापाला बघून नाही. आता लग्न करताना बापाकडे काय ही नाही बघत, त्या पुरींचे बाप. पोरग काय करत, तू काय करतो? काय करतो म्हणजे? काय हिशोबाने तुला पोरगी द्यायची? पळवून आणली असती नसती दिली तर तुम्ही काय सांगता मला? हेच घाण सारी डोक्यात बसलेली. कधी आईने सांगितलं, बापाने सांगितलं, ऐकायचंच नाही. कुणात तरी कार्ट्यांच्यात जाऊन बसायचं, नको ते उद्योग करायचे. नाही, मग घरात बसतो बांगड्या घालून रोज. म्हणजे तुम्हाला चोऱ्या बरं कर वाटेल. ना उद्यापासून, डाका दरोडा टाकू ना तरी तिथं. डाका दरोडा तेवढंच राहिलंय. तू जाणार आहे की नाही राहणार? कोण? मी राहणार बिना काय जात नसतो. लाईट मला फोन येईल. घ्यायचा, पैसे द्या. अरे हाय ना त्याच्या जमतंय ना सगळं. इडबडं वय, ही बंद पडलं की घ्या घाला चुलीत त्याला. माझा वापर तुम्ही जर तुम्ही वापरून दिलेला दिलाय. आता तुम्हाला नवा घ्यायचा असेल म्हणून मला देता होय त्यो. अरे मला तो नको. जुना मी वापरतो ना नीट करून. काय नको मला, नवा आयफोन पाहिजे. 80,000चा आयफोन आहे. मला माहित नाही, मला पैसे पाहिजेत. एवढं काय माड्यावर नाहीत नेणार तुम्ही. काय काय ना ती नसतं ना पोरग, लय सुखी राहिला असतो यार. ते तुमचं तुम्ही बघा. 80,000 द्या मला मोबाईल घ्यायचा, आयफोन घ्यायचा आहे. काय म्हणावतो बोलत तुम्हाला? ते तुमचं तुम्ही ठरवा. काय लाड करायचं. भावला लाड. तुला तर मोबाईल देतच नसतो मी. कुणाला? चल बोला, कस काय तू देत नाही? काम कर, नाही तर करू नको. तुला मोबाईल देत मी तर मोबाईलच घेणार. त्याशिवाय येत नाही. मला काय माहित नाही, मला मोबाईल पाहिजे. मी चाललो. नसतो. डोक्यावर परिणाम म्हणून काही त्या मोबाईलच्या नादात काम नाही, धंदा नाही, काही नाही सुचायचं यांना. काय आता ही लाड केली डोक्यावर बसली म्हणतात ना. परमेश्वरा, अरे माझ्या सेवेत काय कमी पडली होती र? अरे तुझी एवढी सेवा केली, आणि एवढा हाला असताना मी सगळी तुझी सेवेत कधी कमी पडले नाही. वाटलं होतं माझ्या पोरीला सुखाचे दिवस येतील, आणि काय रे हे माझ्या पोरीच्या पत्रात घातलंस तू.
माझ्या पुरीला सुख दे र. तुझी लय सेवा करेन मी, लय सेवा करेन. अगं ताई, तुझ्या घरी गेलो होतो मी, तू तर मंदिरात. दादा, हा, दादा बरं झालं तू आलास. काय झालं? अरे तुला मी फोन करणारच होते. अरे हा ताई, आपल्या पूजाला जावयांनी घरी आणून सोडलं रे. कशामुळं? लय हाणले. का? जावायला आयफोन घ्यायचा 80,000च. चल आपण घरी जाऊया. आता तू सांग बरं, कुठून देऊ मी 80,000 त्याला? चल बघूया माझ्याकडे काय, तुझ्याकडे काय असं बघू. तुझ्याकडे असतील तर देशील का रे मला? नाही एवढं पुरतं नाही, पण बघूया. चला घरी चल. चल. करावंच काय काट्याचं दिशा आयला बोला ना. पोरांची लग्न होत नाही तर कार्ट असलं नालायक. एवढं सगळं असताना जिथं तिथं फक्त करून घे जमा. नुसती आईस लागते पोरांना, म्हणावं काय बोलावं काय. गरीबाचं लेकरू चांगलं भेटलं म्हणलं चला ती करू लागल, व्यवस्थित बघल. कट्टे तिला मारहाण करून तिकडं हाकाली. तिच्या बाईचं रोज हातावरचं पोट, तिला जागायचं पडलंय. काय जावं त्या बाईल तरी म्हणावं. आणि तरी आपण लय मी गेलो पाठवून बिन, पण तिथून आणून ह्या कार्टन नाही नीट सांभाळलं. आली बहुती या. राम राम. नमस्कार दादा. नमस्कार. काय येत आहे ना, मला बी आहे ना लाज वाटतो. असली काय तुम्हाला आहे ना. अहो किती विश्वासाने तुमच्या पोरासंग लग्न लावलं होतं. हा ना हा ना. आता काय आपण असं नव्हतं हो जावई. अहो काय खूळ बसलंय त्यांच्या डोक्यामध्ये. तुम्ही सांगा दादा, आम्ही हातावर पोट भरणारी लोकांच्या रानात जाते, काबड कष्ट करते हो. कुठून द्यायची मी 80,000? तिचीच लाज वाटली. येऊ कसं तुमच्या पैसे म्हणावं कसं. त्याला म्हणाय गेलो बोलाय गेलो तर माझ्या उरकत आहे. सोन्यासारखी पोर हो माझी. नाही हो, त्या लेकराचा बिलकुल दोष नाही. इथं एवढं कष्ट करते तेव्हा घरातलं सगळं एवढं सारं आवरून राहणार ते कामाला. ती पोरगी सोन्यासारखं ओ लेकरू येते, तिची चुकीच नाही ना. पण आता पैसे त्याला आयफोनला मी लाख काही 2 लाखाचा दिन आणून कोवर हे आणायचे द्या पैसे, ती आणायचे द्या पैसे. झटच नाही ना काही. पैसे मागितले की बाप देतोय म्हणलं, ही काम करीना कष्ट करीना. त्याच्यामुळं मला वाटलं की पैसे द्यायला नकार दिला. जराशी बोललो फडाफडा, त्यांनी ते उद्योग करून ठेवला. मरणाची आणली ती पोरगी तिकडे आणून. लोक नाव ठेवतात हो. काय हो का, काही दिवस राहू द्या. ती पोरगी आहे ना, मी इज्जतीत परत माघारी आणत. नका टेन्शन घेऊ. पोरग जरी नालायक निघालं तरी त्याच्या बापाला अजून आहे ना समाजात किंमत आहे. मला मस्त वाईट वाटते. पण आता मी काय पोरगी आणली त्यांनी परत मारहाण केली, मग काय करायचं. नका टेन्शन नाही हो, तुम्ही काहीतरी प्रयत्न करा, पोराला समजवा. समजावतो. नाही प्रेमाने सांगता आलं तर फटकावतो. आता दुसरा पर्याय नाही. बराबरीला आलेल्या लेकराला नाही हाणूशी वाटत तर करणार काय मग. चौच घालाय निघाले बापाची. तुमच्यावरच विश्वास आहे दादा माझा. तुमच्या विश्वासावर पोरगी दिली होती. आता इथून पुढे पण काय ते तुम्ही चांगलंच करतात. आणि पोरग आहे ना, कुणी नाही माझं बाता लय टाळका सारखं माझं. आता तुम्ही ना एकदा सोक्ष मोक्ष. अनिकेत काय हे बरं इकडे चल. तुला बायको आणायची का नाही? बायको? मी काय सांगितलं त्यांना? सांगितले ना, मामीला सांगितले ना. बायको कोण पैसे 50,000साठी त्यांच्या दारात पोरगी नेऊन सोडली. तुला लाज नाही वाटत का? लाज वाटायसारखं काय? मग? त्यांचं कर्तव्य नाही का जावायला? तुला घराच्या बाहेर काढीन. हा नाही काय काढीन सगळं. काय चाललं रे? काय समाजात आम्हाला वागून द्यायचं, काय जगून द्यायची इज्जत भेटती जरा ती वाटतं का नाही काय? मग तुम्ही द्या 50,000. नाही दिल्या काय करशील? मी नाही आणणार. जीव दे, आत्महत्या कर. बापाने पैसे नाही दिले मोबाईलला
म्हणून आत्महत्या केली, चिठ्ठी लिही आणि आत्महत्या कर. जा कुठं रेल्वे खाली जाऊन मर. काय त्या पोरीची काय चुकी आहे? इथं काम धंदा करतो आता, कोणी हाताने भाकरी करून खायच्या. सोंड्या फिरतो गाव भरून येतो इथं, आणायचे की नाही? मला नाही ना जी बाबा, मला मोबाईलच पाहिजे. तुम्ही मोबाईल नका टेन्शन घेऊ. त्या पोरीचं आहे ना चांगला नवरदेव पाहतो मी, अख्खा लग्न जावई अख्खा खर्च मी करतो. तुमच्या पाया आणि ह्याला असा जाऊतो ना मी, तुमच्या पोरीचे लग्न मी करून देतो. मी बाप म्हणून उभा राहतो माग, नका टेन्शन घेऊ. आणि तुला कुजावतो मी भाडव्या. हा चला. अहो पण मग ही जर अवलादी असल्या सुधारायचंच नाही म्हणलं काय करणार? कवर लोकांना तोंड देऊ मी? घालाय थोडी समजूत पाहुणं. कवर पाया पडू द्यायच्या. जावई ऐका हो, नका माझ्या सोन्यासारख्या पोरीचं मात्र करू. अहो लोक नाव ठेवायला लागले तो पोरगी घरी आली तर. नाही नाही तर काम गप्पा धंदा करते. केला राहणार तिथं मारला जाऊन खताच्या गोण्या आण नेऊन टाक, जमणार नाही. अरे ऊस आले ती तोडे आली तिथं ध्यान ठेव, जमणार नाही. कवर कवर तुझ्या आयुष्याला मी पुरवणार आहे. जबाबदारी कधी घ्यायचीच नाही. खऱ्याने दान करीन. सगळी स्टेट आहे ना एखाद्या अनाथ आश्रमाला दान करण, जर सुधारायचं नसेल तर. तुम्ही पैसे देत नाही मला. देणार नाही. स्वतः कमवायला लागायचे पैसे, मग खर्च करायचे. 10 कमवले ना त्यातले 5 उधळ, 5. पण इथं रुपयाच कमी होत नाही ना तू. आणि उधळायला तर तुला रोज 100-200 लागते. नशीब अजून कधी पिऊन आल्याला दिसला नाही. उद्या ते पाहायची वेळ येईन मला. मोक्कार पैसे भेटले हो काय? पोरं तर वाटच पाहून आहेत, कोण भेटते कोण भेटते. जावई ऐकाव, वडिलांचं बी ऐकाव. अहो तुमच्या चांगल्यासाठी सांगते ते. अहो तुमचं भलं आहे त्याच्यामध्ये. काय म्हणून बोल वाचलेला. अहो जावई ऐका. हो मामी, लय वाट काय करू नका. एक तर असली भिकाराडी पडल्यात आमच्या नशिबाला. हो, आणि तुम्हाला नीट सांगतो, लय पुळ काय असला ना तिचा, तुम्ही बघा काय करायचं ती. एवढा हा शहाणा झाला. तुमचा शेवटचा निर्णय का जावई? तुझे मस्तीचे राहतो रे मी. ठीक आहे भाऊ, येतो आम्ही. 2 दिवसात येतून काय असेल त्याचा आपण मार्ग गेलो. चल दादा. नका टेन्शन घेऊ. कार्टाचा बंदोबस्त करावा लागेल. मस्ती अजून बी जिरलेली नाही तिची. बघू तुम्ही. का बाई पेट ना की सकाळ सकाळ. आग एवढं काय घाबरते मीच आहे की. बोला की. बोला की, तुला न्यायला आलोय. चल. मला नाही यायचं. अगं ऐक की, असं नको करू. माझं प्रेम आहे का नाही तुझ्यावर? अगं खरंच म्हणून माझ्या तुमचं प्रेम असतं तर एवढं मारत नसतं आणलं मला अगं सगळं. माझ्या चुकी झाली ना बाळा. ऐक की, खरंच चुकलं ना माझं. समजून घे थोडं. तो नाही मी समजून घेत. मला नाही यायचं. मी मारून घेतो बस का. तुम्ही इथून पुढे ना अजून मारणार काय गॅरंटी? मला नाही एवढी बार विश्वास ठेवू ना पिल्ले. नाही ऐक की, ऐक की बाळा. आई ओरडन मला आता नाही. ऐक ना, आईला बी सांगू आपण. पण तू माझ्या बरं घरी चल. तुझं माझ्या बरं घरी नाही आली, बाबाला हाणत्यान मला. हाणून हा, आणि तुमच्या बाबांनी मला असं पण सांगितलंय, ज्यावेळेस मी स्वतः येईन का घ्यायला तेव्हाच यायचं. मी नाही येत मी तुमच्यासोबत. कोणत्या तोंडाने त्यांना म्हणणार आहे की तुम्ही माझ्यासोबत पूजाला आणायचा म्हणून? ज्या तोंडाने मला मारत आणलं होतं ना इथं, त्याच तोंडाने जाऊन म्हणायचं. अगं नाही पाहिजे बाळा, मला आयफोन नाही पाहिजे, काहीच नाही पाहिजे. फक्त तू माझ्यासोबत चल. ऐक ना, ऐक. मला आई आई ऐक ना आई? पूजा, ऐक ना. नको ना, चल ना तू माझ्यासोबत. अगं बाळा, आपण राजा राणी सारखा संसार करू. मला ऐक की, करमत पण नाही तू इकडे आल्यापासून. असं एकटाच उदास बसल्याने बसतो माहितीये का. खरंच लय मोठी चूक झाली माझ्याकडून. चल ना तू. तुम्ही मला मारलं नाही का? तू आल्यापासून मला करमत नाही, झोप लागत नाही, घर खायला उठतंय. तू प्लीज चल माझ्यासोबत. खरंच चल. हाताने बनवून खात होता ना स्वयंपाक मी. मग आता तू नाही म्हणलं हातानेच बनवून खाणार की. माझी किती सुगरण बायको, पण काय करू, माझ्याकडून खरंच लय मोठी चूक झाली. तुला म्हणूनच मारत आणलं. लय मोठी चुकी झाली खरं. बरं चल, जाऊ दे. सासूबाईंना सांगा आपण जाऊ म्हणून घरी. तुम्ही मार की आवाज द्या की. सासूबाई, मामी, पूजेला न्यायला आलोय मामी.
न्यायला आलात का परत मारायला आलात? नाही न्यायला आलोय मामी, मागून लय मोठी चुकी झाली. मी तुमची पाया पडून माफी मागतो, खरंच मामी, मागून लय मोठी चुकी झाली. ऐका ना, पूजाला मायाबरोबर लावा तुम्ही. नाही, मी नाही लावणार तुला. असं नका करू मामी, खरंच परत कधीच मागून अशी चुकी होणार नाही. माझं लय प्रेम आहे तिच्यावर. पण मला पण वाटलं ना, एक तर बाप पैसे द्यायना, सगळ्या पोरांकडे चांगलं मोबाईल इथं, आणि मला पण वाटलं माझ्याकडे चांगला मोबाईल असावा, म्हणून मी पूजाला हाणलं. पण मला कळालं की ह्या चुकी माझीच आहे. मी घरात काम करीत नाही, काय नाही, आयतं बसून खातो, म्हणून मला मोबाईल घेणं नाही झालं. अहो किती चांगलं समजत होते जावे मी तुम्हाला. मामी तुमचं हे रूप मला बघायला भेटेन असं वाटलं नव्हतं. नाही मामी, एवढीच वेळेस माफ करा, इथून पुढे नाही चुकी होणार माझ्याकडून. तुम्हाला काय वाटतं म्हशीचे शिंग म्हशीला जड असतात? अहो बिन बापाची पोरगी सांभाळली मी, आणि इथून पण सांभाळायची ताकद आहे मला. चल का पूजा घाल. नको पूजा, ऐक ना मामी, ऐका ना, नको, खरंच माफ करा, आणि एवढ्या वेळेस माफ करा फक्त. अजिबात नाही. मी माझी मुलगी तवाच तुमच्या संग पाठवून जाऊ, तुमच्या वडिलांना तुम्ही तर घेऊन येता. अहो मामी, त्यांच्या समोर काय तोंडाने जाऊ मी? त्यांच्या समोर गेलं तर मला लय मारत्यान. एक तर मी पण त्यांना असं बात बोललोय की सांगू शकत नाही. पूजा, मी याच्या पुढे काही बोलू शकत नाही. आता सर्वस्व निर्णय तुला घ्यायचंय. आई ऐक ना, जाऊ दे, झाले असेल त्यांची चूक, पण माझे सासरे लय चांगले आहेत ग. मला बाबा नाहीत ना, त्यांनी बाबाची कमी कधीच भासू दिली नाही. माझ्यावर लय प्रेम केले त्यांनी. घासातला घास मला चारले. मला माझ्या सासऱ्यासाठी तर तिथं जावं लागेल, आणि तुझी इज्जत पण नाही जाणार ना. मी तुझ्या दारात राहिले तर तुझी इज्जत जाईल. एवढी हुशार झाली का ग माझी पोर? हा, आईला शिकवायला लागली. तू टेन्शन नको घेऊ. नाही, मी जाते. हा, तू रडू नको. नका रडू तुम्ही. आणि तुला पाहिजे तेव्हा तू ये माझ्याकडे. आता तुझं जावई चांगलं झालंय ना, आता नाहीत मारणार. मामी तुम्ही जावाई, तुम्हाला हात जोडून विनंती. अहो बिन बापाची पोरे होती, तिला नाही हो या जगातलं सुख भेटलं. माझ्याकडून जेवढं होता येईल तेवढं मी केलं. तिला दुःख देऊ नका. नाही मामी, माझ्याकडून चुकी झाली. आई, मला जाऊ तुमचं दे. दुःख समजून घेता नाही आलं. ती माफी मागते तर राहू. आजपासून तुम्ही कामाला जाऊ नका. तुमचा जो काही गोळ्या औषधाचा खर्च असेल तो मी करीन. त्याची काय बी गरज नाही. मी अजून काम करते. हाय माझ्यात तेवढी धमक. नाही मामी, तुम्ही आजपासून कामाला जाऊ नका. जावाय म्हणजे एक लेखाच असतो, आणि आजपासून तुम्ही जावाय नाही ते लेख समजा मला. तुम्ही म्हणले ना त्यातच सगळं आलं. जा बा, सुखी राहा. चल पूजा, जाऊ का आई? चल मी जाते. हा, येतो आम्ही. सुखी राहा. परमेश्वरा, ऐकलंच रे माझं घरानं. खूप उपकार आहे तुझे. अशीच मुलगी माझी सुखात राहू दे. मला दुसरं काय बी नको. काय म्हणू त्या पोरांना आजकाल काय जबाबदारच काय तयार नाही. करमत नव्हतं बरं का, पण काय करणार. बाबा, तू कुणाला विचारून आला इथं? कोणाला विचारू म्हणजे आता तुमच्या मनासारखं केलंय की. काय केलं माझ्या मनासारखं? पूजाला आणलं की मी जाऊन. तुझी बायको आहे ती, आणलं माझ्या उपकार केला. काय झालं बाबा एवढं चिडला? काय झालं म्हणजे? माझ्या घरात तुम्हाला जागा नाही. बाबा असं नाही. तिकडं काम धंदा करायचं, वाटल तिथं राहायचं. इथं आजपासून माझ्या घरी यायचं नाही. माझं काय चुकलंय का? माझं चुकलं, तुमचं काहीच नाही चुकलं. तुम्ही निघा, बघा तिकडे एखादं घर कुठतरी भाड्याने घ्या. बाबा असं नका बोलू. मग माझी चुकी झाली, काय चुकलं? खरंच चुकी झाली बाबा माझी. ऐका की, लय मोठी चुकी झाली. आजपासून नाही ना तुम्हाला मी कसलंच काम सांगत नाही. सगळं काम मी करतो. वाटलंच तर तुम्ही आजपासून नाही ना तिथं आपल्या झाडाखाली मस्त एक चौफळा टाकून देतो तुम्हाला. कालक नाही जागा. अरे मग एवढे सोन्यासारखीला का पोरगी एवढा जीव लावत होती, तुकड्याचे हाल कोणाचे झाले? मला आयफोन घ्यायचं होतं ना, म्हणून केलं. मुस्कड आणू का? हा मग. तुझ्या आईने याला पैसे नाही दिले? नक्की नाही, बघा, समजलं तर तुला फटकून आणि त्याला फटकून. नाही दिली. मग नाही तुला दिलं? आता जाऊ दे. काय काय म्हणला येऊ? तुला काय म्हणला? पाया पडला तुझ्या? माफी मागत होते. मागत होतं? रडलं का तिथं?
तू आण घ्या जरा काम धंदा करा कोणी हे मी बरोबर घेऊन जाणार आहे का मला तुझं जाईन सगळे माझंच आहे पण मग. अरे प्रत्येक बापाला वाटतं लेकानी ना काम धंदा करावा नको ना नोकरी नसू दे ना पण आहे ना आपल्याला शेतीवाडी हे सगळ्या गोष्टी येतं बरं काय आणायचं तुला iPhone. फक्त रानात जायचं करून घ्यायचं आयफोन तुला एक नाही दोन आणि दोघाला दोन काय फक्त तुला आयफोन नाही तुला पण उद्या दोघांनी जायचं दोघाला दोन आणायचे मला नको बाबा. नको का अरे मग माझ्याकडे कवर यायची आईच करायची आणि तुझ्या आईची आहे ना दवाखान्याचा सारा खर्च इथून पुढं तू पाहायचा महिन्याला तिच्या गोळ्या आणून द्यायच्या हा बा. जमते ना आणि मला सांग पण मी नव्हतोच घरी तुला आईने मारलं निध मारलं हाणलं तिथं जाऊन वाकडं तिकडं बोलला गरीब आहेत रे ती माणसं सोन्यासारखं लेकरू आपल्या हवाली केले मोटरसायकल मागितली नाही एखाद्याला तरी तो खालीवर बघतो हे माणूस कसला आहे नीट वापरीन का आणि एक पोरगी आपल्या भरोश्या जीवाचा तुकडा आपल्या हवाली केला आणि तिला मार हान करणं जपायचं त्या लेकराला चला चहा ठेवा आपल्याला हा ठेव. जातो मी रानात जातो जरा आणि दोघं बी दोघं जातो असं लागतं काय प्रत्येक बापाला हेच वाटतं मस्त पोरांनी नाही करता आलं तर करून घ्यायचं व्यवस्थित राहायचं चला चहा घेऊन आपल्याला जावं लागेल रानात